मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये बसलेला असतो आणि त्या सोन्याच्या तुकड्याकडेच पाहत असतो. तेवढ्यातच सायली दार उघडून आतमध्ये येते. तिने त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते. आता त्या कॉफीचा सुगंध रूममध्ये पसरतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो, अरे वा वा, दिवसभर जेव्हा काम करून मी घरी येतो आणि तुझ्या हातची कॉफी पितो ना, तेव्हा मला पुन्हा काम करण्याची नवीन एनर्जी मिळते. तेव्हा अर्जुनचं बोलणं ऐकून सायली गालातच हसते. मग तो म्हणतो, पण ही कॉफीची एनर्जी नाहीये. कॉफी देताना तुझ्या चेहऱ्यावर जी कातिल स्माईल येते ना, त्याची जादू आहे. तेव्हा ही जादू तुम्हाला प्रत्येक संध्याकाळी आणि आयुष्यभर बघायला मिळणार. हा बायकोचं कौतुक पुरे, तिच्या प्रश्नांची उत्तरं द्या. हा जो सोन्याच्या दागिन्याचा तुकडा होता त्याबद्दल काही कळलं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, ऑफिसमध्ये 2 ज्वेलर्स आले होते आणि त्यांनी चेक करून सांगितलं की हे जे सोनं आहे ना, ते खूप जुनं आहे आणि खूप वर्ष अगोदर बनवलं गेलं आहे. मग सायली म्हणते, आपल्याला तर वाटलं होतं हा साक्षीच्याच दागिन्याचा तुकडा असेल, पण मला तर कळत नाहीये साक्षीचे दागिने एवढे आधुनिक असतात, मग तिचे दागिने हे असे जुने का? तेव्हा अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो, मलाही हाच प्रश्न पडलाय. तेव्हा सायली तो सोन्याचा तुकडा हातात घेते आणि त्याच्याकडे अगदी निरखून पाहत असते. इकडे आता सायलीच्या रूममध्ये चाललेली असते आणि स्वतःशीच म्हणते की सायलीने मला पुन्हा घरच्यांसमोर तोंडावर पाडलं ना, आता तिच्याकडे बघतेच आणि तिला चांगलाच जाब विचारते. मी सोडणार नाही अशी तिला, असं म्हणून ती आता सायली अर्जुनच्या रूमकडे येत असते. ते सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय. अहो, अगोदर माझ्या लक्षात नाही आलं, पण तुम्ही म्हणाल्यानंतर माझ्या नजरेला कळतंय की हा तर खूप जुन्या पद्धतीचा दागिना आहे आणि याचं डिझाईन सुद्धा खूप जुनं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, तरीही मला असं वाटतंय की हा जो तुकडा आहे ना सोन्याचा, तो साक्षीचाच असू शकतो, कारण तू म्हणाली होतीस की तुझ्या आश्रमामध्ये असले दागिने कुणीही वापरत नाही. मग सायली हसते आणि म्हणते, हो, आमच्या आश्रमामध्ये कुणालाही खरं सोनं परवडणारच नव्हतं आणि असे हिरे लावलेले दागिने विषयच नाही कुणाचा. तर दुसरीकडून प्रिया आता सायलीला जाब विचारण्यासाठीच तिच्या रूमकडे येत असते आणि ती खूप चिडलेली असते. तर इकडे अर्जुन म्हणतो, म्हणूनच या दागिन्यांचं रिझन्स शोधलं पाहिजे, कारण हा दागिना जर साक्षीचा निघाला तर हे प्रूव्ह करता येईल की ती त्या रात्री आश्रमामध्ये आली होती आणि हे जे ज्वेलर्स आले होते ते म्हणाले सुद्धा होते की याचं मेकिंग नॉर्मल नाहीये. मग आता सायली विचारते, म्हणजे हा दागिना कुणी खास बनवून घेतलाय का? तेव्हा अर्जुन सांगतो, असंच वाटतंय, पण नक्की कुणी बनवला असेल? तेव्हा ते दोघेही याचाच विचार करत असतात. तर दुसरीकडून प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या रूमचा दार उघडते आणि सायली असं जोरातच तिच्यावर ओरडते. तेव्हा अचानक प्रिया आली म्हणून सायली अर्जुन दोघेही जरा गोंधळतात. सायलीच्या हातातून तो सोन्याचा तुकडा आता खाली पडतो. तेव्हा आता प्रिया सुद्धा त्या सोन्याच्या तुकड्याकडे पाहतच राहते. अर्जुन सायली जरा घाबरतात आणि मग नंतर प्रियाला संशय येऊ नये यासाठी ते दोघेही एकमेकांकडे पाहत अगदी शांत राहतात. तेव्हा प्रिया तो आता सोन्याच्या दागिन्याचा तुकडा उचलते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता खूप वेळ त्याच्याकडे निरखून पाहिल्यानंतर अर्जुन सायली मात्र आता टेन्शनमध्ये येतात, कारण हा दागिन्याचा तुकडा साक्षीचा आहे हे तिला समजल्यानंतर आपलं काही खरं नाही, आपली मेहनत वाया जाते की काय, असं अर्जुन सायलीला एका क्षणी वाटत असतं. मग त्यानंतर प्रिया विचारते, हे काय आहे? तेव्हा सायली तिच्या हातातून पटकन तो तुकडा घेते आणि म्हणते, हो, तर त्या गळ्यातल्याचा तुकडा आहे ना, तुम्ही माझ्यासाठी जे गळ्यातलं आणलं होतं तो दागिना तुटला होता ना, मग त्यामुळे आज मी दुकानात जाईन आणि बसवून आणेल की पुन्हा. मग आता अर्जुन म्हणतो, ओके, काही हरकत नाही, मी जाताना तुला ड्रॉप करेल, चालेल का? बरं, निघायचं का? सायली म्हणते, नको, मी जाईल माझी. मग आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर सायली हसूनच प्रियाला अगदी नॉर्मली विचारते, काय ग, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, मग काय तुझ्या गप्पा ऐकायला आले असं वाटतंय का ग तुला? तेव्हा सायली मनातच विचार करते, म्हणजे या दागिन्याच्या तुकड्यावरून हिला तर काहीच संशय आलेला नाहीये. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो, मग का आलीयस ग तू? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, तुझ्या बायकोला खडसवायला आली आहे. मग आता रागातच प्रिया ही सायलीकडे वळते आणि म्हणते, हे बघ सायली, तू मला घरच्यांसमोर कितीही त्यांच्या नजरेतून खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरीही तुला या घरात काडीचीही किंमत मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण सगळ्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली मी अगदी लाडकी सून आहे, असं प्रिया आता अगदी ठामपणे तिला सांगत असते. मग सायली नुसती तिच्याकडे पाहत गालात हसत असते. तर अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो
आणि तू दोडकी आहेस एवढं लक्षात ठेव. अर्जुन आता प्रियाकडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो, दोडकी मीन्स? मला नाही समजलं. मग प्रिया रागात त्याच्याकडे पाहते. सायली हसते आणि म्हणते, अहो तिच्या बोलण्याचा कुठे अर्थ लावत बसलाय तुम्ही, जाऊ द्या सोडून. मग प्रिया रागातच म्हणते, तुम्हाला हलक्यात घ्यायचं नाही हा, तुला ना हे खूप महागात पडू शकतं. मग आता सायली म्हणते, महागात कुणाला पडेल ना याचा विचार तू करू नकोस प्रिया. अगं तू याचा विचार कर की आपल्या घरातील सगळ्यांनाच आता खऱ्या खोट्यातला फरक समजायला लागलाय. अगं तुझं खरं रूप जेव्हा सर्वांसमोर येईल ना तेव्हा तुझी काय अवस्था होईल ना याचा जरा विचार कर. मग तेव्हा लाडकीची दोडकी व्हायला अजिबात वेळ नाही लागणार, असा सनसनीत टोमणा आता सायली प्रियाला मारते. तेव्हा प्रिया एकदमच गप्प राहते आणि रागात पुन्हा सायलीकडे पाहते. तेव्हा अर्जुन मात्र हसतो आणि डायलॉग मारत म्हणतो, ए रहा सायली अर्जुन सुभेदार का जोरदार 6, असं म्हणून तो प्रियाला आता चांगलाच टोमणा मारतो आणि सुनावतो. तेव्हा प्रिया अजून काहीतरी बोलणार असते तेवढ्यातच आता प्रतापचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो, कारण रविराज आणि प्रतिमा तेथे आलेले असतात. प्रताप म्हणतो, अरे या रविराज, प्रतिमा. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही खूपच खुश होतात. मग सायली म्हणते, रविराज काका आणि प्रतिमा आत्या आलेत वाटतं, चला आपण खाली जाऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो जाऊयात की, असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो. तर प्रिया विचारातच असते, हा किल्लेदार इकडे कशाला तडमडला असेल, तोही त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला घेऊन. तेव्हा अर्जुन विचारतो, काय ग, काय झालं काय तन्वी, तुला अजून काही ऐकवायचं आहे का सायलीला, की हिच्याकडून काही अजून ऐकून घ्यायचं आहे? मग आता सायली हसते आणि म्हणते, दोन्हींचाही विचार करू नकोस, कारण तुझे आईबाबा आले आहेत ना खाली, त्यांचं जरा स्वागत वगैरे कर. आल्याचा आनंद दिसत नाहीये मला तुझ्या चेहऱ्यावर. मग आता प्रिया म्हणते, का होऊ नये, हे काय, असं म्हणून ती स्माईल करते आणि म्हणते की माझे आई बाबा आलेत. आता तिची ही खोटी खोटी स्माईलसुद्धा अर्जुनला समजत असते आणि मग ती म्हणते की चला ना आपण जाऊयात सगळेजण खाली. तर आता ती तेथून गेल्यानंतर अर्जुन तिची ॲक्टिंग करूनच म्हणतो, ए माझे आई बाबा आलेत, चला आता. मग सायली आणि अर्जुन दोघेही हॉलमध्ये जातात. इकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघेही अस्मितालाच भेटायला आलेले असतात. तेव्हा रविराज, कॉंग्रॅच्युलेशन्स अस्मिता, अगं आज तुझ्यामुळे ना सुभेदारांच्या घरात हा आनंद आलाय. मग आता अस्मिता खुश होते. तेव्हा प्रतिमा सांगते, अगं कल्पनाने सांगितलं ना तू आली आहे म्हणून खास तुला भेटायला आलो आहोत आम्ही. ते आल्यानंतर एवढी आनंदाची बातमी मिळाली. मग आता कल्पना हसते आणि म्हणते, अगं बरोबरच आहे, ही बातमी अशी फोनवर काय द्यायची. त्यावेळी प्रतिमा खूपच एक्साईट असते आणि ती म्हणते, अस्मिता तुला जे काही खावं प्यावं वाटत असेल ना ते मला येऊन सांग हां. मग आता अस्मिता म्हणते, हो नक्की सांगेन, अगदी हक्काने. मग आता प्रतिमा म्हणते, इथे तुझी काळजी घ्यायला तसं सायली आहेच म्हणे. तेव्हा सायलीचं आता प्रतिमा जेव्हा कौतुक करत असते ते प्रियाला आवडत नाही. मग आता ती रागातच सायलीकडे पाहते. सायली अर्जुन खुश असतात. मात्र प्रिया आता प्रतिमाला थोडीशी रागात म्हणते, आई मी आहे हा इथे सुद्धा. अगं नाही, म्हणजे अस्मिताला मी आता काहीही कमी पडू देणार नाहीये. तेव्हा सगळेजण आपले फक्त प्रियाच्या याशा बोलण्यावर मान डोलावतात. मग त्यानंतर आता अश्विन म्हणतो की पण अस्मिताईची काळजी तर फक्त तिची सासू घेणार आहे. 1 मिनिट, खरी ब्रेकिंग न्यूज तर ही तिच्या प्रेग्नेन्सीची नाहीच आहे. तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहत राहतात आणि गालातच हसतात. तर अस्मिता चेहरा पाडून अश्विनकडे पाहते. मग आता तो म्हणतो, खरी ब्रेकिंग न्यूज तर ही असणार आहे की आता ती इथून पुढे तिच्या सासरी राहणार आहे आणि अधूनमधून आपल्याकडे येणार, ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे. तेव्हा आता सगळेजण हसत असतात. तर अस्मिता मात्र सगळ्यांकडे पाहतच राहते. एकमेकांच्या हातावर टाळ्या देत ते अस्मिताची गंमत करतात. त्यामुळे अस्मिताला जरा रागच येतो. त्यानंतर रविराज म्हणतो, अरे अर्जुन ऐक ना, कोर्टात येऊन ना तुला भेटणारच होतो. त्या दिवशी ना तू खूप सुंदर आर्ग्युमेंट केलं. अरे स्वतःचा मुद्दा तू व्यवस्थित मांडलास, पण सरकारी वकिलाचा मुद्दासुद्धा तू अगदी खोडून काढलास. रविराजच्या तोंडून अर्जुनचं कौतुक ऐकताना प्रियाला खूपच राग येतो आणि ती अगदी रागातच त्या दोघांकडे पाहते. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, ऑल थँक्स टू यू सिनियर, कारण तू जर मला हेल्प केली नसती ना तर हरीशच्या हँडरायटिंगचा रिपोर्ट इतक्या पटकन माझ्या हाती आलाच नसता आणि ही केस कशीच मला जिंकता आलीच नसती. मग प्रिया अगदी धक्क्यानेच अर्जुन आणि
रविराजकडे पाहते, कारण तिला समजतं की इथे बाबांनी याला मदत केली आहे आणि हे दोघे जर एकत्र आले तर काही खरं नाही. तेव्हा रविराज म्हणतो, आपण केस जिंकावी म्हणून लागेल ती मदत बाळा मी करणारच होतो. तेव्हा केस जिंकण्यासाठी मी लागेल ती मदत तुला इथून पुढेही करणार आहे, असं जेव्हा रविराज सांगतो तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो. मग त्यावेळी प्रिया घाबरते आणि मनातच विचार करते, म्हणजे हे दोघेही एकत्र आले तर केस जिंकण्यासाठी यांना अजिबातच वेळ लागणार नाही. या विचारानेच ती आता हादरते आणि दोघांकडे पाहू लागते. त्यानंतर आता हा विषय इथेच थांबतो. तर कल्पना विचारते, तुम्ही दोघेही बरं साबुदाण्याची खिचडी खाणार ना? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नाही नाही अगं, आज भागवत एकादशीचा उपवास आहे ना, मग मी निर्जळी उपवास करत असते, हा काही खात पित नाही. मग आता सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली आनंदानेच विचारते, अहो प्रतिमा आत्या, तुम्ही सुद्धा असा भागवत एकादशीचा उपवास हा निर्जळी करता का? त्यावेळी प्रतिमा सांगते, मला काल सुमन म्हणाली उद्या भागवत एकादशी आहे, मग का काही माहीत माझ्या डोक्यात आलं की हा उपवास निर्जळीच करूयात म्हणून. मग आता सगळेजण कौतुकाने प्रतिमाकडे पाहत असतात. सायली मात्र गालातच हसते आणि अर्जुनकडे पाहते, कारण तिचाही निर्जळी उपवासच असतो. प्रताप म्हणतो, अगं प्रतिमा, सायलीसुद्धा अगदी निर्जळी उपवासच करते हा, आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना, तुझ्या आणि सायलीच्या बऱ्याचशा सवयी अगदी एकसारख्याच आहेत. प्रतापचं हे बोलणं ऐकून मात्र प्रिया रागातच त्यांच्याकडे पाहते. रविराज आणि प्रतिमा हे दोघेही सायलीकडे कौतुकानेच पाहतात. मग त्यानंतर पूर्णाजी या खूपच इमोशनल होतात आणि विचारतात, प्रतिमा अगं, आपण दोघीही भागवत एकादशीला एकत्र उपवास करायचो, हे तुला अंधुक तरी आठवतं का गं? तेव्हा सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात. मग आता प्रतिमाला काही आठवतंय का, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तेव्हा प्रतिमा आता नाही असं म्हणते. तर आता पूर्णाजींना खूपच वाईट वाटतं. सगळेजण प्रतिमाकडे आता पाहू लागतात की खूप दिवस होऊन गेलेत तरीही प्रतिमाला अजून काही आठवत नाहीये. तर प्रियाच्या आता जीवात जीव येतो, कारण तिला असं वाटत असतं की प्रतिमाला काहीच आठवू नये. आता सर्वजण खूपच इमोशनल असे झालेले असतात. तेव्हा रविराज प्रतिमाच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला धीर देतो आणि समजावतो. तेव्हा अश्विन समजावतो की मेमरी लॉसच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा असं होतं, कारण त्यांच्या मेमरीमध्ये बऱ्याच लहान सहान गोष्टी या लपून बसलेल्या असतात आणि हे त्यांना सुद्धा ठाऊक नसतं. या उपवासाची सुद्धा तशीच काहीतरी सबकॉन्शियस मेमरी असेल. मग रविराज आता सांगतो की माझा काही उपवास वगैरे नाही आहे, हा केलेलं सगळं काही मी अगदी व्यवस्थित खाणार आहे. मग आता सगळेजण रविराजकडे पाहतात आणि हसतात. त्यानंतर रविराज विचारतो, तन्वी अगं, तू सुद्धा निर्जळी उपवास ठेवलाय की काय? तेव्हा मात्र आता सायली प्रियाकडे पाहतच राहते, कारण ती काय उत्तर देते ना याकडेच तिचं लक्ष असतं. मग पूर्ण आजी, त्याचबरोबर कल्पना आणि अस्मिता या तिघीही प्रियाकडे पाहत राहतात, कारण तिने आता चायनीज वगैरे घरी ऑर्डर केलेलं असतं. मग त्यानंतर आता रविराज म्हणतो, अगं बोलत का नाहीस, फळं वगैरे काहीतरी खाऊन घे. ती पूर्ण आजी म्हणतात, नाही, कारण तिने उपवास नाही केलाय. नाही, पण आमचं त्याच्याबद्दल खरं काही म्हणणं नाही, परंतु रविराज, आपली तन्वीना आता खूप खोटं बोलायला लागली आहे. मग आता रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा हे दोघेही धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात की आता ही नक्की काय खोटं बोलली. प्रताप, अश्विन, अर्जुनला सुद्धा याबद्दल काहीच माहीत नसतं की असं प्रियाने काय खोटेपणा केलाय. मग त्यानंतर प्रियासुद्धा खूप घाबरते आणि आपली खाली मान घालून उभी राहते. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात, हे बघ तन्वी, लवकरात लवकर जेवढं शक्य होईल ना तेवढ्या लवकर तू ही सवय सोडून दे आता. तर आता प्रिया अजूनच घाबरते, तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर अश्विन विचारतो, म्हणजे तन्वी आज नक्की काय खोटं बोलली? तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात. तिचं हे खोटं पकडलेलं सांगावं की नाही असंच कल्पना आणि पूर्णाजींना होत असतं. तेव्हा सायली म्हणते, काही नाही हो अश्विन भाऊजी, असं म्हणून ती विषय टाळण्याचा प्रयत्न करते. आणि उगीच खूप दिवसानंतर आता रविराज आणि प्रतिमा आत्या घरी आले आहेत, एवढा आनंदाचा क्षण आहे, त्यामध्ये उगीच काही प्रॉब्लेम नको आणि सगळेजण नाराज व्हायला नको, ते घरातून नाराज होऊन जायला नको, या विचाराने सायली विषयच टाळते आणि प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, तुमची ही साडी खूप छान आहे, कुठून घेतली हो? मग आता
अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो आणि त्याला माहीत असतं सायलीने फक्त आत्ताची वेळ मारून नेली आहे आणि तिला घरात अजिबात वादाचे विषय नको आहेत. तेव्हा प्रतिमा आता तिला सांगते, अगं मला नाही माहीत साडी कुठून घेतली, कारण हे सगळं आहे ना सुमनच पाहते, सुमनच माझ्यासाठी साड्या नवीन घेऊन येते. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकू बरोबर आहे, कारण त्यांची चॉईस अगदी छान आहे हा, मला खूप आवडते. तेव्हा प्रतिमा आता हसते, तर सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात, कारण घरातील वातावरण एकदम सिरियस झालेलं असतं प्रियाच्या या खोटारडेपणामुळे. सायलीने नेहमीप्रमाणे आता वेळ मारून नेलेली असते. दुसरीकडे महिपत आणि नागराज हे दोघेही ड्रिंक्स करत असतात. तेव्हा आता नागराज म्हणतो, मला असं वाटायला लागलं आहे महिपत शेठ की माझ्या हातात अशी रेती आहे आणि बोटांच्या फटीमधून ती रेतीनं अशी हळूहळू निसटायला लागली आहे. अरे मी 25 वर्ष स्वप्न बघतोय दादाचा एक पैसा माझ्या खिशात असावा यासाठी, पण काय झालं 25 वर्षात, काही नाही. आणि झालंही असतं, माझं स्वप्न ना खरं झालं पण असतं, पण या विलास मर्डर केसने सगळी वाटच लावली असं म्हणून तो खूपच भडकतो. महिपत म्हणतो, तुमच्या स्वप्नांचं सोडा ओ नागराज शेठ, अहो इथे माझ्या मुलीला सोडवण्यासाठी मी दिवस रात्र झगडतोय, आटापिटा करतोय, प्रयत्न करतोय, तरीही मला त्यामध्ये यश मिळत नाही, कारण सगळीकडे तो अर्जुन सुभेदारच जिंकायला लागलाय असं नशेत महिपत म्हणतो आणि हातात असणारी दारूची बॉटलच फेकून देतो आणि मग ती बॉटल फुटून जाते. तेव्हा बॉटलचा एक तुकडा हातात घेत महिपत आता खूप चिडलेला असतो. नागराज आता त्याच्याकडे पाहतच राहतो की या महिपतला झालं काय अचानक. मग त्यानंतर महिपत म्हणतो, नागराज शेठ, या बाटलीचा तुकडा आहे ना हा असा त्या अर्जुन सुभेदारच्या पोटात खुपसला ना, असं म्हणून तो नागराजच्याच पोटात आता खुपसायला लागतो. तेव्हा नागराज पटकन मागे होतो. काय वाटतं नागराज शेठ, एकदा का अर्जुन सुभेदार गेला ना, ना केस ना तो वकील ना ती जेल, काहीच शिल्लक राहणार नाही. तेव्हा नागराज जरा घाबरतो आणि म्हणतो, ये काही पण करू नकोस तू विचित्रासारखं, कारण ते आपल्या अंगलट येईल. तेव्हा महिपत ऐकत नाही, तो म्हणतो, नाही मी खुपसणार म्हणजे खुपसणारच. नागराज सांगतो, अरे ती विलास मर्डर केस राहील बाजूला, पण तू तुझ्या मुलीबरोबर जाशील जेलमध्ये तिकडे खडी फोडायला. तेव्हा महिपत रागातच म्हणतो, आजपर्यंत एवढे खपवले परंतु एकाचीही ताकद नाही झाली की आपल्याला हात लावणे. मग आता नागराज त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतो की अर्जुन सुभेदारना हे एक वेगळं प्रकरण आहे आणि त्याचा मर्डर तुला अजिबात म्हणजे अजिबात पचणार नाहीये. मग आता महिपत म्हणतो, काय बोलता तुम्ही नागराज शेठ. तेव्हा नागराज म्हणतो, असंच आहे, तुला पचणारच नाहीये. मग त्यानंतर आता महिपत वेगळाच काहीतरी विचार करू लागतो. दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये येतात आणि मग त्यानंतर अर्जुन विचारतो, काय ग तू खाली टॉपिक चेंज केला, हे मला लगेचच समजलं आणि मला माहीत आहे एकदम सिरियस काहीतरी घडलं असणार आहे, त्यामुळेच पूर्ण आजी तन्वीला असं सर्वांसमोर म्हणाली की ती आजकाल खूप खोटं बोलायला लागली आहे. त्याशिवाय अजिबातच पूर्ण आजी असं म्हणणार नाही की तन्वी खोटं बोलतीये खूप. काय झालं काय होतं असं अर्जुन तिला खोदून विचारण्याचा प्रयत्न करतो. मग सायली म्हणते, झालं होतं काहीतरी, पण नेहमीचंच होतं, काही नाही एवढं, तुम्ही अजिबात यामध्ये पडू नका. आणि मी मगाशी म्हटलं ना, सगळ्यांनाच खऱ्या खोट्याचा फरक आता कळायला लागलाय आणि तुमची बायकोसुद्धा आता गप्प बसत नाही ना, कारण प्रियाची सगळी कारस्थानं ती तिथल्या तिथे उघड पाडते. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, माझ्या बायकोची हुशारी ना ती मी मगाशी पाहिलीच आहे, कारण जेव्हा सोन्याचा तुकडा तन्वीच्या हातात होता ना तेव्हा खरंच मी खूप घाबरलो होतो, पण तू परफेक्टली अगदी मॅनेज केलंस. मग आता सायली म्हणते, एवढं तर मी करणारच ना, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची बायको मी तर शोभायला हवी ना. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, हल्ली तर कोर्टात मला असं वाटतं की मीच मिसेस सायली अर्जुन सुभेदारचा नवरा शोभायला हवा. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, बरं आता एकमेकांचं कौतुक करण्याची स्पर्धा लावायलाच नको. त्या दागिन्याच्या तुकड्याबद्दल त्या प्रियाला संशय आला नाही, हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तेही बरोबरच आहे. मग आता तुम्ही तो सोन्याचा तुकडा भिंगातून बघितला का असं सायली विचारते. मग अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मी आता टेस्ट करणारच होतो, पण जे ज्वेलर्स आले होते ना माझ्या ऑफिसमध्ये त्यांनी ऑलरेडी ते सगळं केलंय आणि त्यांनी एक दगड आणला होता त्यावर घासून सुद्धा पाहिलंय. मग आता सायली विचार करते आणि मग त्यानंतर सांगते की पण त्यांच्याकडे अर्जुन सुभेदारांची नजर नाही आहे ना,
त्यांना फक्त त्यामध्ये ना सोनं दिसलं असेल, एखादी वस्तू, एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून जर सुटली असेल किंवा त्यांना ती महत्त्वाची वाटली नसेल आणि असं झालं तर, असं म्हणून सायली अर्जुनला सांगते की तो सोन्याचा तुकडा ना अजूनही आपण व्यवस्थित पाहायला हवा, कारण त्या तुकड्यामध्ये असं काही असू शकतं जे आपल्या खूप महत्त्वाचं असेल. तेव्हा सायलीने असं सांगितल्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो, कारण सायलीने हा जो काही मुद्दा मांडलेला असतो ना, मुद्दा खरंच आता अर्जुनला पटण्यासारखा असतो. त्यामुळे तो सोन्याच्या तुकड्याची पुन्हा एकदा स्वतः पाहणी करणार असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचं म्हणणं पटल्यानंतर अर्जुन आता एक दुर्बीण घेतो आणि त्या दुर्बिणीतून तो सोन्याचा तुकडा हा पाहू लागतो. तेव्हा अर्जुनला समजतं त्यावर तर कसला तरी आता नंबर लिहिला आहे. मग आता तो नंबर सायलीला वाचून दाखवतो की यावर CJK95 हा नंबर आहे. मला असं वाटते हा हॉलमार्कचा नंबर असेल. मग सायलीसुद्धा विचार करू लागते. अर्जुन म्हणतो, मला वाटतं ज्या दुकानातून हा दागिना घेतला असेल हा तिकडचा नंबर असू शकतो. मग आता चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर असं नाव आता अर्जुन सर्च करून सायलीला सांगतो. मग आता अर्जुन म्हणतो की CJK म्हणजे आपला अद्वैत चांदेकर आहे ना, त्याच्या दुकानातून हा दागिना बनवला गेला आहे. असं जेव्हा तो सायलीला सांगतो तेव्हा सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते. त्यानंतर ते दोघेही अद्वैतकडे जाण्याचा विचार करतात आणि तेथे गेल्यानंतर अर्जुन त्याला आता त्या दागिन्याचा तुकडा दाखवतो आणि म्हणतो, मग आता अर्जुन त्याला तो हॉलमार्कसुद्धा दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, आम्हाला हा तुकडा सापडलाय. मग हा दागिना कोणी विकत घेतला याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेलच ना. तेव्हा आता अद्वैत हा विचार करत राहतो. तर अर्जुन सायलीला आता काहीही करून त्याची माहिती पूर्णपणे काढायचीच असते की नक्की हा दागिना कुणी विकत घेतला असेल, संबंध साक्षीशी आहे की नाही. मग आता अद्वैत हा त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि विचार करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.